नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला. नीट पेपर फुटी विरोधात संपूर्ण देशभरात मोठी आंदोलने झाली. या आंदोलनानंतर युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सोशल मीडियाचा वापर करताना दिसत आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करो. तर दुसरीकडे राहुल गांधी हे इंस्टाग्रामवरील लोकप्रिय ट्रेंडचा वापर करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर तरुण पिढीशी संवाद साधताना एक रंजक खुलासा केला आहे. इंस्टाग्रामवरील आस्क मी एनिथिंग या सेशन दरम्यान एका इंस्टाग्राम युजरने भाजपमधील तुमचा आवडता नेता कोणता असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला. राहुल गांधी यांनी या प्रश्नाला दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. इंस्टाग्राम युजरने विचारलेल्या प्रश्नाचे राहुल गांधी यांनी काय उत्तर दिले हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. भाजपमधील तुमचा आवडता नेता कोणता असा प्रश्न एका इंस्टाग्राम युजरनं राहुल गांधी यांना विचारला. राहुल गांधी यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले. ते काय म्हणाले ते पाहूयात. Captain Amrinder Singh, definitely. I get along with him. He's cool. And he's an expert on military history. So I like him quite a lot. Hello, Uncle Amrinder. एकोणीसशे 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय सैन्यात आपली सेवा बजावली आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी दोनदा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. 2021 मध्ये काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि 2022 मध्ये या पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण केले. राजकीय विश्लेषकांच्या मते राहुल गांधींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबद्दल दाखवलेली ही आपुलकी आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. Captain Amrinder Singh, definitely. I get along with him. He's cool. And he's an expert on military history. So I like him quite a lot. Hello, Uncle Amrinder.